श्लोक 57. श्रीराम जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. श्रीराम. माणसाचं जीवन धन्य होणं हे दोन प्रकारांनी मोजलं जातं. सर्वसामान्य माणूस ऐहिक जीवनामध्ये यशस्वी झाला म्हणजे धन्य समजलं जातं. माणूस जन्माला आला, त्याला उत्तम शिक्षण मिळालं, छान नोकरी लागली, संसार झाला, गाड्या घोडे झाले म्हणजे तो ऐहिक आणि भौतिक आयुष्यामध्ये सुखी झाला असं म्हटलं जातं. पण पारमार्थिकदृष्ट्या शरीराला आणि मनाला उत्तम वळण लागून भगवंताचं सानिध्य लाभणं हे कृतार्थ जीवनाचं लक्षण आहे. समर्थांच्या मते या जगात येऊन धन्यता पाहिजे असेल तर रामनामाशिवाय तरणोपाय नाही. सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, कीर्ती ही धन्यतेची लक्षणं म्हणून उभी असतात. पण संतांच्या बाबतीत मात्र नामस्मरण आणि साधना हेच धन्यतेचं लक्षण आहे. कारण यातूनच मनाची प्रसन्नता, समाधान, संतोष आणि आनंदमयता प्राप्त होते. परमेश्वराचं नाम घेणं हे परमेश्वर प्राप्तीचं एकमेव साधन आहे. गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ यासारख्या कितीतरी संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितलेला आहे. वाल्मिकी ऋषी, स्वतः कैलासपती शंकर, अजामेळ यांचा उद्धार केवळ नामस्मरणानं झालेला आहे. याची नोंद पुराणांमध्ये आहे. त्यासाठी गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. स्वतः रामदास स्वामींचं आराध्य दैवत राम असल्यामुळं ते रामनामाचा आग्रह धरतात. पण ज्यानं त्यानं आपल्या दैवतानुसार गणपती, शंकर किंवा आपल्या आराध्य दैवताचा जप करावा. या जपाचा, नामस्मरणाचा पुरस्कार करताना त्याला अनुसरून पुढं 4 गोष्टी समर्थांनी सांगितल्या आहेत. श्री समर्थ क्रिया, भक्ती आणि उपासना हे शब्द ओळीनं वापरतात. रामनाम घेण्याची क्रिया सतत व्हावी यासाठी ते सांगतात. नामस्मरण उठता बसता खाता पिता करावं. सर्वसाधारण माणसाला वाटेल की मग प्रपंच कधी करायचा. पण जसं खाणं पिणं, नोकरी, व्यवसाय या गोष्टी अपरिहार्य आहेत, तसंच परमार्थामध्ये नामसाधना गरजेची आहे. क्रिया ही शरीरानं केलेली आणि मनानं केलेली अशी 2 प्रकारची असते. यात श्रवण, पठण, पूजा, पारायण, कीर्तन या शारीरिक क्रिया, तर ध्यानधारणा, चिंतन, स्मरण या मानसिक क्रियांचा समावेश होतो. नामस्मरण करण्यासाठी मनाची एकाग्रता साधता आली पाहिजे. जर या नामस्मरणामध्ये तुमचं प्रेम ओतलं तर ती भक्ती होते. मी आणि आमची आजी एकच पदार्थ करायचो. खरं तर सगळे पदार्थ मी तिच्याकडूनच शिकले होते, पण तिचा पदार्थ नेहमीच चविष्ट होत असे. एकदा सहज मी आजीला विचारलं की याचं कारण काय गं? तर ती म्हणाली, मी माझ्या मनातलं सगळं प्रेम या पदार्थांमध्ये ओतते. जर नामस्मरणापासून लाभ हवा असेल तर त्यामध्ये भक्ती पाहिजे. पुढं समर्थ म्हणतात, उपासना हवी. मग ती रामायण वाचनाची, सूर्यनमस्कार घालण्याची किंवा एखादं स्तोत्र म्हणण्याची असेल. ही उपासना एका ठराविक काळापुरती मर्यादित न राहता नित्यनियमानं करावी. रोज ठराविक वेळी जप करावा, रामरक्षा म्हणावी. अशा उपासना नेहमी आणि सातत्यानं कराव्यात हे अपेक्षित आहे. उदासीनता म्हणजे तटस्थता किंवा अलिप्त वृत्ती. व्यवहारात किंवा प्रपंचामध्ये अलिप्तता असेल तर नित्यनेम चुकणार नाही. याबद्दल तुलसीदासांच्या जीवनातली एक बोधकथा आहे. तुलसीदासांना जन्मतःच एक दात होता. त्यामुळं हा कोणी राक्षस आहे किंवा तत्सम असावा असं समजून घरच्यांनी त्यांचा त्याग केला. पण तुलसीदासांनी नामस्मरण सोडलं नाही. पुढं त्यांना नरहरिदासांनी दीक्षा दिली.
पण जेव्हा तुलसीदासांच्या संदर्भातलं त्यांचं काम झालं तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून तुलसी रामायण लिहून घेतलं आणि लगेच ते त्यांच्यापासून अलिप्त झाले. तुलसीदास स्वतः त्याच्यात अडकून पडले नाहीत. मंदिरात कीर्तन ऐकायला गेलेल्या माणसानं नंतर सतरंजी उचलेपर्यंत काम केलं तर त्यापासून मला नारळ किंवा काही प्राप्त होईल का हे पाहण्याच्या बंधनात न अडकणं म्हणजे उदासीनता. साधकानं आतल्या गाठीचं नसावं. जेव्हा ऐहिक सुखाविषयी माणूस उदासीन होईल तेव्हाच त्याचं मन मोकळं होईल. मग साधनेविषयी ज्या मार्गाचा तो अवलंब करेल त्याचं ओझं त्याला वाटणार नाही. दडपण हे कृतीचं नसतं तर मनानं तो ज्या वस्तूला चिकटलेला असतो त्या आसक्तीचं असतं. जो अनेक बंधनांनी जखडलेला साधक असतो तो मनाचं स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, भक्तानं उदासीन, अलिप्त, अनासक्त व्हावं म्हणजे मन मोकळं होईल. अर्थात त्यासाठी नामस्मरण, जप, पूजा या उपासना नित्यनियमानं कराव्यात. जय जय रघुवीर समर्थ. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. श्रीराम.